आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे। सन्माननीय भावी नगरसेवक मिथुन भाऊ काकडे यांचे व पद्माश चित्रपट या संपूर्ण टीमचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। श्री शिवगर्जना मित्रमंडळ आपले सहर्ष स्वागत करत आहे। आपण या ठिकाणी वरतून आरतीचा सन्मान घ्यावा। प्रमुख पाहुणे सन्माननीय भावी नगरसेवक मिथुनजी काकडे तसेच पद्माश चित्रपटची संपूर्ण टीम या ठिकाणी आरतीचा सन्मान आपल्यास आणि या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून वेळ दिल्याबद्दल मनापासून मंडळ आभारी आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उत्शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न गजित फरा तुझ गौरी गुमरा चंदनाची योटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा झुंझुण तीणू पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना दास रामा। पद्माश चित्रपट आपला 26 सप्टेंबर 2025 ला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे। या चित्रपटामध्ये अभिषेक रघुवंशी मुख्य कलाकार आहे, धनश्री वरदा पाटील लीडला आहेत आणि अरुण कदम सर सुद्धा आहेत आपल्या चित्रपटामध्ये, पुष्पा चौधरी आहेत। तर चित्रपट हा जो आहे अनेक अंगांनी आपण म्हणजे मसालेदार बनवलेला आहे। त्यात लव्ह स्टोरी आहे, कॉमेडी आहे, क्राईम आहे आणि सस्पेन्स आहे। असा मसालेदार चित्रपट आपल्या समोर ताट भरून ठेवलेला आहे। ते तुम्ही आपल्या आवडीने फॅमिली सहित थिएटरमध्ये जाऊन खायचं आहे। ठीक आहे, ओके, धन्यवाद, थँक्यू। नमस्कार, मी धनश्री कांबळे। मला बरेच जण ओळखत असतील इथले। आपली तळेगावातलीच मुलगी आहे आणि तळेगावातलं कोणीतरी पिक्चरमध्ये काम करते हे म्हटल्यानंतर मला असं वाटतं नक्कीच सगळे मूवी बघायला जातील। आपल्या शिवाजी टॉकीजमध्ये हा आपला बदमाश चित्रपट लागणार आहे 26 सप्टेंबरला। तर सगळ्यांनी आवर्जून हा चित्रपट बघायचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र जायचं आहे, म्हणजे विथ फॅमिली हा पिक्चर बघायला जायचं आहे। कारण मला माहिती आहे की बऱ्याच जणी इथे ज्या आलेल्या आहेत त्या गृहिणी आहेत आणि त्यांना आपली लेकरं कुठे ठेवायची, मग पिक्चर बघायला काही जाऊ देणार नाही कोणी। तर तुम्ही तुमच्या लेकरांना सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकता मूवी बघायला। त्यामुळे नक्की बघा बदमाश 26 सप्टेंबर। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव अभिषेक रघुवंशी आहे। मी या चित्रपटामधला मुख्य लीड आहे आणि सर्वप्रथम मला बदमाश बद्दल सांगायला खूप सारं आवडेल, पण सर्वप्रथम मी जेव्हा तळेगाव दाभाडे मध्ये आलो आणि या मंडळाने मला इथं आमंत्रित केलं तर सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि सर्वप्रथम जी गणपतीची मूर्ती आहे ती खूप प्रसन्न आहे। म्हणजे मी आता पुण्यामधनं येतोय, पुण्यामध्ये खूप सारे असे मानाचे गणपती बघितले, तर त्यानंतर या मूर्तीचं दर्शन झालं आणि खूप छान अशी मूर्ती आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तर मित्रांनो, बदमाश चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आम्ही सगळे मराठी टीम आहोत। एक मराठी माणसांनी बनवलेला हा मराठी चित्रपट आहे आणि आपण चित्रपट का बरं बघायला जातो तर प्रत्येक जण काहीतरी काम करत असतं घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये असतील किंवा काहीतरी जॉब आपण करत असतो आणि प्रत्येक जण खूप सारा वैतागलेला असतं, बरोबर की नाही। आपल्याला गरज असती कोणतरी हसवायची, कोणतरी रडवायची। तर ह्या बदमाश चित्रपटामध्ये जेव्हा तुम्ही हा बदमाश चित्रपट बघाल तेव्हा तुम्हाला नक्कीच हसायला येईल, रडायला येईल, पोट धरून हसणार तुम्ही। मराठी माणसांनी बनवलेला मराठी चित्रपट तुम्ही बघितलाच पाहिजे असं मी आव्हान करतो सर्वांना। आणि चित्रपटाचा सगळ्यांना डायलॉग ऐकायला आवडेल का? मित्रांनो, मला विचारलं की बदमाश म्हणजे नक्की काय आहे, तर वस्ती कोणाची पण असो, मस्ती फक्त आपलीच। म्हणजे तुम्ही कुठेही जा, तुम्ही बदमाशी केल्याशिवाय राहणार नाही हा चित्रपट बघितल्यानंतर, हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो। आणि बदमाश चित्रपटाचा ट्रेलर 2 दिवसांमध्ये लॉन्च होत आहे, पण तत्पूर्वी आपण बदमाश चित्रपटाचे 2 गाणे आउट केलेले आहेत, म्हणजे सॉन्ग आउट झालेला आहे। ते तुम्ही YouTube वरती सर्च करू शकतात। JBR प्रोडक्शन्स LLP सर्च करा किंवा बदमाश मराठी
सर्च करा. केतकी माटेगावकरला सगळे प्रेम करतात का? अभिनेत्री. कोणाकोणाला माहिती बरं केतकी माटेगावकर कोण आहे? अभिनेत्री हे सगळ्यांना माहिती असेल. ती अभिनेत्री तर छान आहेच, पण तिचा आवाजही खूप सुरेख आहे. तिचा आवाज जर तुम्हाला ऐकायचा असेल तर युट्यूबच्या JBR प्रोडक्शन्स LLP चॅनलवरती तुम्ही एक गाणं आउट झालेलं आहे, उंच उंच उडू. एकदम प्रेमाच्या तुम्हाला वेगळ्या स्तराला घेऊन जाईल हे गाणं. तर नक्की तुम्ही ऐका, बघा ते. आणि तुमच्या सर्व तळेगाव दाभाडे यांचं मला प्रेम पाहिजे या चित्रपटासाठी, कारण की चित्रपट प्रदर्शित होत आहे आपल्या शिवाजी थिएटरला. तर प्रत्येक जण वेळ काढून मराठी चित्रपटाला सपोर्ट करणार अशी मी आशा बाळगतो. माझे 2 शब्द इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.